नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियल कट्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मगचा आजचा भाग खूपच रोमांचक असणार आहे. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत इन्स्पेक्टर सरंजामे त्यांच्या घरी न्यूज चॅनल्सवर न्यूज पाहत असतात की वात्सल्य आश्रम केसमध्ये साक्षी शिकरे सतत खोटं बोलत आलेल्या असतात. तितक्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात. त्यांना बघून इन्स्पेक्टर सरंजामे बोलतात, अरे तुम्ही परत आलात? माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करायचा इतका आटापिटा करताय? आता तर टी व्हीवर तुमच्याच कौतुकाच्या बातम्या पाहत होतो मी. तुमची ही कर्तबगारी आहे ना, ती तिथे साक्षी शिकरेच्या बाबतीत दाखवा. माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न पण करू नका. त्यावर अर्जुन बोलतो, झाली बकबक करून, आता माझं ऐक. अर्जुन त्यांच्यासोबत एक फाईल घेऊन आलेला असतो आणि तो इन्स्पेक्टरला बोलतो, या फाईलमध्ये काय आहे माहिती आहे? तुझ्या सगळ्या बेकायदेशीर कामांची लिस्ट आहे, तीही पुराव्यांसकट. वाचून दाखवू? त्यावर सायली बोलते, अहो थांबा, यांचे काळे कारनामे इतके आहेत ना की वाचायला बसलात तर 2 तास कमी पडतील. त्यावर सरंजामे बोलतो, हे असले खोटे पुरावे आणि धमक्यांना मी घाबरत नाही. सरंजामे, तुला बोललो होतो ना मी, गुन्हेगार कुठला ना कुठला पुरावा मागे नक्कीच सोडतो. त्यानंतर तो त्याला त्या फाईलमधल्या त्याच्या बेकायदेशीर गोष्टी वाचून दाखवायला लागतो. जसजसं अर्जुन वाचून दाखवतो, इन्स्पेक्टरचा चेहरा पांढरा पडू लागतो. अर्जुन बोलतो, काय झालं सरंजामे, निघाली का हवा? या फक्त 3 केस ऐकून तुझी ही अवस्था झाली आहे. मग जेव्हा कोर्टात मी जज समोर या सगळ्या केस वाचेन तेव्हा काय होईल तुझं? आणि हां, महत्त्वाची केस तर वाचायची राहूनच गेली ना सायली. महिपत शिकरेकडून पैसे घेऊन बदलले गेलेले साक्षी शिकरेचे सगळे पुरावे. त्यावर सरंजामे उठून उभा राहतो. अर्जुन बोलतो, तुला आता प्रश्न पडला असेल ना, हे सगळे पुरावे माझ्या हातात कसे आले? सगळे ऑफिसर्स तुझ्यासारखे फ्रॉड नसतात, खोटे नसतात, जास्तीत जास्त प्रामाणिक असतात. आणि अशाच एका प्रामाणिक ऑफिसरने मला हे सगळे पुरावे दिलेत, जे पुरावे आता जज समोर जाणार आहेत. सरंजामेच्या तर पायाखालची जमीनच सरकल्यासारखी होते. तितक्यात न्यूज चॅनलवरून पुन्हा ऐकू येतं की वात्सल्य आश्रम मर्डर केसचे पोलीस इन्चार्ज होते इन्स्पेक्टर सरंजामे. आता ते निवृत्त झालेले असले तरी सगळ्या संशयाच्या सुया ह्या त्यांच्याच दिशेने वळत आहेत. साक्षी शिकरेचे लोकेशन रिपोर्ट्स बदलले जात असताना सरंजामे काय करत होते? ते काही लपवण्याचा प्रयत्न करतायत का? किंवा हा सगळा त्यांचाच प्लॅन आहे का? आणि या सगळ्यावर अर्जुन सुभेदार विजय मिळवणार का? त्यावर अर्जुन बोलतो, आता विचारलेल्या गेलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत, पण निर्णय तुझा आहे. आता आश्रम केसमध्ये आमची साथ द्यायची आहे की बदलल्या गेलेल्या पुराव्यांसोबत तुझा काही संबंध नाही असं नाटक करत राहायचं आहे? असं म्हणून तो फाईल इन्स्पेक्टरच्या हातात देत असतो, पण सरंजामे ते घेत नाही. आता सरंजामेने काय ठरवलं आहे, काय करणार आहे ते पुढे बघाच. दुसऱ्या दिवशी कोर्टची तारीख असते. कोर्ट सुरू होतं. अर्जुन बोलतो, मिलॉर्ड, मी साक्षी शिकरेने पूर्ण 1 खोटा दिवस उभा केला आहे आणि जे CCTV फुटेज त्यांनी सबमिट केलं आहे ते 13 तारखेचं नाही तर 11 जानेवारीचं होतं. त्यामुळे त्यामधल्या 2 तास कुठे गेल्या होत्या याचं उत्तर त्या कधीच देऊ शकत नाहीत. कारण त्यांना माहिती होतं मी त्यांच्या उत्तराची उलट तपासणी करेन आणि मग मला लगेच कळेल की त्या 2 तास जिथे कुठे गेल्या होत्या त्या 13ला नाही तर 11 तारखेला गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की त्या फक्त एकदाच आश्रमाच्या गार्डनपर्यंत गेल्या होत्या, त्यानंतर कधीच आश्रमाच्या आसपाससुद्धा गेल्या नव्हत्या. हे खोटं आहे मिलॉर्ड. त्यांच्या पहिल्या फोन लोकेशन रिपोर्टने हे सिद्ध झालं आहे की त्या खुनाच्या रात्री आश्रमाच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितलं की त्या आश्रमाच्या आत कधीच गेल्या नाहीत. हेही खोटं आहे. प्रीतीज ब्युटिकचं व्हिजिटिंग कार्ड, तुटलेलं पेंडंट आणि दुसऱ्या फोन लोकेशनवरून हे सिद्ध झालं आहे की खुनाच्या दिवशी त्या आश्रमाच्या आत गेल्या होत्या. यावर लगेच दामिनीचं ठरलेलं ऑब्जेक्शन उचलतंच. दामिनी बोलते, ॲडव्होकेट सुभेदार काय करताय? उगाच कोर्टाचा वेळ खाताय. हे सगळं जे काही सांगताय त्याचे पुरावे आधीच कोर्टाकडे आहेत. ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्याकडे काही नवीन असेल तर ते बोला. नवीन काही आहे असं खरं तर वाटत नाही मला. त्यामुळे मिलॉर्ड, आपण
मला वाटत नाही आपण 30 जुलैपर्यंत वाट पाहायला हवी आहे, कारण विलासचा मर्डर मधुकर पाटील यांनीच केला आहे हेच सत्य आहे. त्यावर अर्जुन दामिनीला म्हणतो, मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाही आहे, पण घाई करू नका. तुम्हाला आणखीन पुरावा हवा आहे ना? देतो मी मिलॉर्ड. अर्जुन मिलॉर्डना म्हणतो, मिलॉर्ड, मी आत्ता कोर्टासमोर एक पुरावा दाखवेन, ज्याने कोर्टासमोर हे सिद्ध होईल की हा खून साक्षी शिकरेनेच केला आहे. त्यासाठी तो कोर्टाकडे परमिशन मागतो आणि वेळ मागतो. त्याला परमिशन मिळते. इकडे महिपत मनात बोलू लागतो, आता अजून कुठला नवा पुरावा उगवलाय? जे काय असेल ते इथपर्यंत नाही आलं म्हणजे बरं. तितक्या वेळेत सरंजामेच्या घरी चैतन्य आणि सरंजामे शोधाशोध करत असतात. ते काय शोधत असतात ते आपल्याला पुढे कळेलच. अर्जुनने वेळ मागून तसा खूप वेळ झालेला असतो. तर दामिनी बोलू लागते, मला वाटतं आपण ॲडव्होकेट सुभेदार यांना खूप वेळ दिलाय. ते नुसतंच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. त्यांच्याकडे जर काही पुरावा असता तर तो आत्ता कोर्टात असता ना. तसं होताना तर दिसत नाही. सरंजामे आणि चैतन्याच्या घरी त्या केसचे रिपोर्ट ते शोधतच असतात, पण काही केल्या ते त्यांना भेटत नसतात. जज अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, कोर्टाचा वेळ किमती आहे. तुम्हाला हवा असेल तर पुरावा सादर करण्यासाठी तुम्ही पुढील तारीख मागू शकता. पण अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, तुम्हाला माहिती आहे माझ्या हातात वेळ खूप कमी आहे. मला तो पुरावा तुम्हाला आजच दाखवावा लागणार आहे. प्लीज मिलॉर्ड. पण जज अर्जुनलाच प्लीज म्हणून कोर्ट बरखास्त करणार असतात. तितक्यात नेमकं चैतन्याचा आवाज येतो, अर्जुन, आणि सगळ्यांच्या माना वळतात. चैतन्य पुरावा घेऊन येतो. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आणखीन थांबण्याची गरज नाही. मी माझ्या असिस्टंटचीच वाट बघत होतो. तो हा पुरावा घेऊन आला आहे. चैतन्याने आणलेले रिपोर्ट जजकडे अर्जुन देतो आणि बोलतो, ज्या पिस्तूलने विलासचा खून झाला त्या पिस्तूलवरचे फिंगरप्रिंट रिपोर्ट्स आहेत. जज ते पाहतात. दामिनी लगेच ऑब्जेक्शन घेत येते आणि बोलते, फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवायचा एवढंच ठरलंय का आज? कारण हे रिपोर्ट कोर्टाकडे आधीच जमा केलेले आहेत ना. त्यावर अर्जुन बोलतो, ते रिपोर्ट पूर्णपणे खोटे आहेत मिलॉर्ड. जसे मागच्या वेळी टेलिकॉम कंपनीचे रिपोर्ट खोटे होते तसेच फिंगरप्रिंटसुद्धा खोटे होते. पण आता तुमच्याकडे आहेत ते खरे रिपोर्ट आहेत आणि त्या रिपोर्टवर लिहिलंय की त्या पिस्तूलवर फक्त मधुकर पाटलांचे नाहीत तर साक्षी शिकरेचे सुद्धा फिंगरप्रिंट आहेत. हे ऐकून सगळेच तकबक होतात आणि इकडून प्रियाच्या तोंडून निघतं, शेवटी अडकलीच. तिचं हे म्हणणं ऐकून रविराज बोलतो, अडकली? त्या साक्षीची काळजी वाटते की काय तुला? त्यावर प्रिया बोलते, नाही हो बाबा, मी माझ्या डोळ्यादेखत पाहिलंय मधुभाऊंना गोळी झाडताना. मग साक्षीचे फिंगरप्रिंट्स कसे येतील त्यावर? रविराज म्हणतात, अर्जुनने खरे रिपोर्ट आणलेत. त्यावर साक्षीचे फिंगरप्रिंट आहेत. ते आपोआप नाही उमटणार. पण प्रिया मात्र मनात बोलते, आता ह्या किल्लेदारला कसं सांगू मी स्वतः तिचे फिंगरप्रिंट पुसले होते. तिथे फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट्स असायला हवे होते. आणि मग नागराज बोलतो, दादा, आता इथे उलट तपासणी घेणार आहेस का तिची? जज काय म्हणते ते ऐकूया ना. तर इकडे साक्षी महिपतला बोलते, हे कसं झालं अण्णा? मला वाचवा. अर्जुन मला नक्कीच फासावर चढवणार. जज रिपोर्ट चेक करून बोलतात, या रिपोर्टनुसार खुनाच्या हत्यारावर मधुकर पाटील आणि साक्षी शिकरे यांच्या हाताच्या बोटाचे ठसे आहेत. पण दामिनी मात्र बोलते, हा फक्त एक खेळ चालू आहे, खऱ्या खोट्याचा खेळ. म्हणजे आधी जो रिपोर्ट दिला होता त्यावर फक्त मधुकर पाटलांचे फिंगरप्रिंट्स होते. पण आता अचानक यांच्याकडे एक दुसरा रिपोर्ट आला. त्यांचं म्हणणं आहे की तो खरा रिपोर्ट आहे, ज्यावर साक्षीचे फिंगरप्रिंट्स आहेत. कशावरून रिपोर्ट खोटा आहे आणि आत्ता दिलेला खरा आहे? काय पुरावा आहे तुमच्याकडे? पॅनिक झालेल्या दामिनीला अर्जुन बोलतो, रिलॅक्स ॲडव्होकेट देशमुख, रिलॅक्स. तुम्हाला उत्तर हवं आहे ना? माझ्याऐवजी जर तुम्हाला हे उत्तर ऑफिसर इन्चार्ज यांनी दिलं तर तुम्हाला चालेल?
आणि अर्जुन सरंजामेंना विटनेस बॉक्समध्ये बोलण्याची परवानगी मागतो आणि शेवटी सरंजामे कोर्टात हजर होतात. सरंजामेंना बघून साक्षी आणि महिपतचे डोळे फिरतात. अर्जुन सरंजामेंना विचारतो, या केसचे इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर तुम्हीच होतात ना? हे सगळे पुरावे तुमच्या ताब्यात होते, हे खरं आहे का? त्यावर सरंजामे हो असं उत्तर देतात. मग अर्जुन पुन्हा प्रश्न विचारतो, आधी सबमिट केलेले फिंगरप्रिंट रिपोर्ट आणि आता सबमिट केलेले फिंगरप्रिंट रिपोर्ट याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा मंडळी, आता सरंजामे काय उत्तर देत आहेत. सरंजामे बोलतात, आज सबमिट केलेले रिपोर्ट हेच खरे रिपोर्ट आहेत. आणि हे ऐकून इकडे साक्षीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो. सरंजामे म्हणतात, 2 वर्षापूर्वी जे फिंगरप्रिंट रिपोर्ट जमा केले होते ते खोटे होते. साक्षीच्या वडिलांच्या म्हणजेच महिपत शिकरेंच्या सांगण्यावरून मी ते बदलले होते. आणि आता झाला मोठा खुलासा. हे सगळे ऐकून सगळे थकबक होतात आणि तिथेच हा आजचा एपिसोड संपतो. तर मंडळी, पुढचा भागसुद्धा एकदम लक्ष वेधून घेणारा असणार आहे. आजचा भाग मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.